प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची पहिली कविता जी आहे तिचा अभ्यास करूया. तिचं टायटल आहे वॉक अ लिटिल स्लोअर. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी सेड अ लिटिल चाइल्ड, सो स्मॉल आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. ह्या कवितेमध्ये एक लहान बाळ आहे, मुलगा आहे की जो वडिलांशी बोलतो आहे, वडिलांना उपदेशून बोलतो आहे. तो काय म्हणतो आहे? वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, बाबा थोडं हळू चला. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. आणि तो चाइल्ड कसा आहे? तो बाळ कसा आहे? लहान आहे, तो मुलगा लहान आहे. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुमच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या पाऊलखुणांवर चालण्याचा प्रयत्न करतो आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला खाली पडायचं नाही आहे. त्याला आयुष्यामध्ये वडील जसं वागणार आहेत, वडील जसं चालणार आहेत, जे निर्णय घेणार आहेत तसं त्याला करायचं आहे. आणि म्हणून तो वडिलांना विनंती करतो आहे की बाबा तुम्ही हळू चला, कारण मला तुमच्या पाठीमागे यायचं आहे आणि तुम्ही जसं वागता आहेत आयुष्यामध्ये तसं मला वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. समटाईम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधीकधी तुमच्या ज्या पावलं आहेत, तुमचे जे स्टेप्स आहेत, चालण्याची गती आहे खूप फास्ट आहे, खूप गतिमान आहे. समटाईम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधीकधी तुमचे पावलं जे असतात ते कधी दिसतच नाही. आणि सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. आणि म्हणून बाबा हळूहळू थोडे हळू चला. फॉर यू आर लीडिंग मी. कारण का हळू चला? कारण तुम्ही मला लीड करत आहात. याचा अर्थ काय की मी तुमच्या पाठीमागे येत आहे, मी तुमचं अनुकरण करतो आहे. म्हणजे एक प्रकारे ह्या स्टांजामध्ये, कवितेच्या ह्या स्टांजामध्ये तो वडिलांना सांगतो आहे की तुमच्या कधीकधी ज्या पावलं असतात किंवा जे तुम्ही आयुष्यामध्ये जसं वागतायत ते इतकं फास्ट असतं की ते मला कळत नाही. आणि कधीकधी तुमचे निर्णय आहेत ते इतके हार्ड असतात किंवा कठीण असतात निर्णय की ते सुद्धा कळत नाही. आणि म्हणून तुम्ही हळूहळू चला, कारण तुम्ही जे चालता आहात त्याच्या मागे मी तुमच्या मागे येत आहे, तुम्हाला मी फॉलो करतो आहे, तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि एके दिवशी मी मोठा झालेलो असेल. ग्रोन अप म्हणजे काय? तर मी मोठा झालेलो असेल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि मला जे व्हायचं आहे, जे तुम्ही आज जसे आहात तसं मला मोठं व्हायचं आहे. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. आणि मलाही एक छोटं बाळ असेल हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि त्या बाळालासुद्धा मला फॉलो करायचं आहे, माझ्या मागे यायचं आहे, माझ्या पाऊलखुणांवर चालायचं आहे आयुष्यामध्ये. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आणि मला माझ्या जीवनामध्ये अत्यंत योग्यरित्या असं जीवन जगायचं आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मी जेव्हा मागे वळून आयुष्यात बघेल तेव्हा मला माहिती पाहिजे किंवा मला एक असं म्हणायचं आहे की मी जे जीवन जगलो ते ट्रू होतं, सत्य होतं, चुकीचं नव्हतं. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. आणि म्हणून डॅडी बाबा तुम्ही हळू चला. फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण का? तर मला तुमच्या मागे यायचं आहे, तुमचं अनुकरण करायचं आहे. आणि तुम्ही जे जे आयुष्यात करत आहात, योग्य निर्णय घेत आहात, तसे मला आयुष्यामध्ये योग्य निर्णय घ्यायचे आहेत. मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता कळाली आहे. आणि जर कुठं काही अडचण असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला तुमचे डाऊट्स विचारा. थँक्यू.